मंडळी नमस्कार. आज एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या भारत देशात साधारण 9 कोटी तरुण बेरोजगार आहेत. म्हणताना तरुणाच्या हाताला काम नाही. हा देश एक तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो, पण इथला तरुण सध्याच्याला बेरोजगार आहे. त्याच्यावर कोणतंच सरकार आता जे चालू आहे ते सरकार कधीच काही बोलत नाही. पण मंडळी, आज साखरेचा भाव डायरेक्ट 40 वरून 70 आला, 70 वरून 80 वर गेला. 80 रुपये किलो साखर झाली. पण शेतकऱ्याच्या ऊसाला मात्र भाव नाही. ऊसातून साखर भेटते, पण साखरेचा भाव वाढला पण ऊसाला भाव नाही. ते म्हणाले तू ऊसापासून इथेनॉल बनवलं. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केलं, पण पेट्रोलचे तरी दाम कुठं स्वस्त झाले. पेट्रोल बी महाग, साखर बी महाग, पेट्रोल बी महाग. इकून बी देन का कार्यक्रम ओके जनतेचा. एकतरी ऊसापासून जर इथेनॉल बनवलं असलं तर पेट्रोलचे तरी भाव उतरायला पाहिजे, पण तसं नाही मंडळी. जे सरकारला माहिती आहे लोकांना येड्यात काढायला कसं बी जमते. लोकांना असं सांगा काय असं सांगा, लोक येडे होतात. त्याला म्हणलं ऊसापासून इथेनॉल बनवायचे आहे, पेट्रोल स्वस्त होणार आहे. लोकांना तेवढं चांगलं वाटते, पण इथेनॉल बनवून बी भाव कधी पेट्रोलचा कमी होत नाही. पण मंडळी, साखर प्रत्येक आता ग्रामीण भागात किंवा सिटी भागात साखर घरगुती कामाकरता साखर किती लागते हो? लईत लई 1 किलो जर साखर आणली तर हप्ता 2 हप्ते साखर जाते. खेड्यामध्ये बरं, चहा खेड्यात काय करतात, चहा कधी काही गोड बीड खायला केला. आता एक सध्याच्याला सण तोंडावर आल्यात. गणपती, लक्ष्म्या, पोळा असे जे ग्रामीण भागात सण साजरे होतात ते सण सिटीमध्ये बी होतात, पण सिटीत जेवढे ग्रामीण भागात होतात तेवढे सिटीमध्ये एवढे सण होत नाहीत साजरे. आता त्या सणाला प्रत्येकाच्या घरात साखर लागते, आणि जास्त करून साखर कशाला लागते? ग्रामीण भागाच्या आणि सणासुदीलाच साखर, आणि एरीच्या साखर तेवढी जास्त लागणार ग्रामीण भागात. पण विचार करा, जे साखरेपासून जे पदार्थ बनतात, काय बनते? बिस्किट, आईस्क्रीम, पेप्सी, खवा, बर्फी सगळे पदार्थ बनतात, ज्यूस बीस. मग साखरेचा 2 टप्प्यात भाव वाढायला पाहिजे. जे आपला व्यावहारिक कामाकरती साखर लागते त्याचा भाव अलग ठेवायला पाहिजे. जे कंपनीला कोण्या ह्याला साखर लागते त्याचा भाव अलग वाढवायला पाहिजे, की नाही? आता रोजच्या घरगुती कामाकरता साखर किती लागते? लईत लई ग्रामीण भागात अर्धा किलो 1 किलो साखर 8 दिवस जाते. मग त्या 10% जे साखर ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जे घरगुती कामाकरता लागते त्या साखरेचा भाव अलग ठेवायला पाहिजे. आणि जे कंपनीला साखर जाते, काही आईस्क्रीम, पेप्सी काय खवा बिवा बनवायला, त्याचा भाव अलग बनवायला पाहिजे.
मग साखर थोडंच ग्रामीण भागात किंवा शहरी भागात इतकी साखर लागते का हो? घरात कोण आटण्याच्या बी लागणार. साखरेचा भाव 2 टप्प्यात ठेवायला पाहिजे माझ्या मतानुसार. कारण का साखरेपासून बरेचसे प्रोडक्ट बनतात. बिस्किट साखरेशिवाय बनत नाही, बिस्किटाला साखर लागते. असे बरेचसे पदार्थ आहेत की साखरेपासूनच बनवू शकतात, गोडीचे सगळे पदार्थ. त्याकरता प्रत्येकाचा भाव अलग करायला पाहिजे. आता आले सणासुदीचे दिवस, सणासुदीच्या दिवसात जर शेतकऱ्याला साखर जर 80 रुपये किलो घेऊन जर खायचं म्हणल्यावर किती अवघड आहे. त्याकरता मंडळी माझं एवढंच म्हणणं आहे, जय जवान जय किसान. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये सांगा. नवीन अन्न असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण जे मोठे व्हिडिओ टाकले आहेत ते व्हायरल होईना असलेत, यूज काय येईना आलेत. जय जवान जय किसान मंडळी, धन्यवाद.